हॅलो नमस्कार। आता आपण शेवाची भाजी बनवणार आहेत। त्या अगोदर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट देखील करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करू। इथे मी भाजीसाठी जाड शेव वापरणार आहेत। तर गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे। त्या तेलामध्ये आपण 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत आणि 2 मीडियम साईजचे कांदे मी चिरून घेतलेले आहेत ते सुद्धा त्यामध्ये घालून घेते आहेत आणि यांना मस्त असं आपण लालसर होईपर्यंत या कांद्याला फ्राय करून घेणार आहोत। यामध्ये एक तेजपत्ता घालायचा आहे, म्हणजे या तेजपत्त्याने आपल्या जी भाजीची चव आहे ती खूप छान अशी लागते। तर मध्ये मध्ये कांद्याला हलवत राहायचं आहे आणि आपला कांदा थोडासा लालसर व्हायला लागलेला आहे। तर बघू शकता। तर यामध्ये आपण आता एक टोमॅटो मी चिरून घेतलेला होता तो सुद्धा त्यामध्ये ॲड करून घ्यायचा आहे आणि अर्धी वाटी खोबरं किसून घेतलेलं होतं ते सुद्धा त्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि हे सर्व मिश्रण एकजीव करून याला चांगलं 4 ते 5 मिनिटं आपण फुल गॅसवरती फ्राय करून घेणार आहोत, परतवून घेणार आहोत। म्हणजे जे खोबरं आहे टोमॅटो आहे यातील कच्चेपणा निघून जाईल आणि मस्त असे लालसर होईपर्यंत आपल्याला कांदा आणि खोबरं फ्राय करून घ्यायचं आहे। तर या पद्धतीने आपलं जे मिश्रण आहे ते मस्त असं तयार झालेलं आहे। आपल्याला याची भाजीसाठी ग्रेव्ही बनवायची आहे। तर ते मिश्रण मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते आणि त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून याला मी बारीक असं वाटण करून घेतलेलं आहे। तर गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये भाजीसाठी आपण तेल घालून घ्यायचं आहे। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला जसं तेल आवडतं कमी जास्त तुम्ही ते घालू शकता। तेल गरम झालं की त्यामध्ये 6 ते 7 कढीपत्त्याची पानं, 1 मोठा चमचा कांदा लसूण मसाला, 2 मोठे चमचे गरम मसाला, अर्धा चमचा हळदी आणि 1 छोटा चमचा लाल तिखट घालून घ्यायचं आहे आणि ते तेलामध्ये त्याला फ्राय करून घ्यायचं आहे एकदम स्लो गॅसवरती। थोडीशी कोथिंबीर घालून घेते आणि आपण जी ग्रेव्ही बनवलेली आहे टोमॅटो कांदा आणि खोबऱ्याची ती त्यामध्ये घालून घेते आणि तिला सुद्धा मस्त असं एक 3 ते 4 मिनिटं मी फुल गॅसवरती फ्राय करून घेणार आहेत, परतवून घेणार आहेत। तर बघू शकता आपली जी ग्रेव्ही आहे तिचा कलरही खूप छान आलेला आहे आणि वास सुद्धा खूप छान असा सुटलेला आहे। तर आपली जी ग्रेव्ही आहे ती मस्त अशी तयार झालेली आहे। तर आपण यावरती एक 4 ते 5 मिनिटं आपण याला झाकण ठेवून मस्त असं तेल सुटेपर्यंत या ग्रेव्हीला आपण फुल गॅसवरती शिजवून घ्यायचे आहेत आणि एक 4 ते 5 मिनिटं आपण हिला झाकण ठेवून मस्त तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे ग्रेव्हीला, जेणेकरून आपल्या जी भाजीची टेस्ट आहे ती खाण्यासाठी खूप छान अशी स्वादिष्ट लागेल। तर एक 4 ते 5 मिनिटानंतर आपली जी ग्रेव्ही आहे ती मस्त अशी तयार झालेली आहे। तर यावरलं झाकण काढून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये मी थोडासा अर्धा चमचा इथे मी चिकन मसाला घातलेला आहे आणि पुन्हा त्यावरती झाकण ठेवून देते। एक 2 ते 3 मिनिटं आपण मीडियम गॅसवरती पुन्हा त्यावरती झाकण ठेवून द्यायचं आहे, म्हणजे जी चिकन मसाल्याची टेस्ट आहे ती आपल्या ग्रेव्हीमध्ये उतरेल। तर यानंतर एक 2-3 मिनिटानंतर आपण ते झाकण काढून घ्यायचं आहे आणि हे सर्व मस्त असं मिक्स करून घ्यायचे आहेत ग्रेव्ही। तर बघू शकता आपल्या ज्या ग्रेव्हीचा कलर आहे तो खूपच छान असा आलेला आहे। तर मध्ये मध्ये हलवून एक 2 मिनिटानंतर आपण यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे। तुम्हाला जेवढा रस्सा पाहिजे असेल, ग्रेव्ही पाहिजे असेल तर तुम्ही तिथे ती बनवू शकता। तर इथे मी 1.5 ग्लास पाणी घालून घेतलेलं आहे आणि ते सर्व एकजीव करून घ्यायचं आहे। तर या पद्धतीने आपली जी शेवभाजीसाठी जी ग्रेव्ही आहे ती तयार झालेली आहे। वरतून थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि यानंतर इथे आपण चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि या ग्रेव्हीला चांगली अशी उकळी येऊ द्यायची आहे आणि उकळी आल्यानंतर आपण यामध्ये आपली जी शेव आहे ती यामध्ये घालायची आहे। तर शेव आपण ही जेव्हा खाण्यासाठी घेऊ तेव्हाच या ग्रेव्हीमध्ये शेव टाकायची आहेत, म्हणजे आपली जी टेस्ट आहे ती खाण्यासाठी छान लागते। अगोदरच आपण जर शेव यामध्ये टाकून ठेवली तर ती जास्त वेळ भिजल्या जाते। आपली शेवभाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे। रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा। चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा। थँक्यू।